हॅलो, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मला आमंत्रण आलं आहे केळवणचं माझं केळवण नाही, माझी एक फ्रेंड आहे, तिचं केळवणचं प्रोग्राम आहे, त्यासाठी मला तिथे इन्व्हाइट केलं आहे. सो त्यासाठी मी आता तिकडे चालली आहे. बघूया आपण तिकडे काय काय तयारी चालू आहे आणि काय काय मज्जा करतात सगळेजण आणि कुठपर्यंत त्यांचं केळवणचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे हे पाहण्यासाठी आणि मला आमंत्रण केलं आहे. सो चला आता मी चालली आहे त्या ठिकाणी बरोबर आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सगळ्यांशी ओळख करून देते मी तुम्हाला. चला मग लेट्स गो. सो मंडळी बघू शकता तुम्ही केळवण स्टार्ट झालेला आहे, केळवणचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे आणि तयारी खूप जोरात चालू आहे. खूप मजा आणि खूप सगळे पाहुणे आले आहेत. सो तुम्ही बघू शकता इथे मस्त मस्त रांगोळी काढली आहे, हे बघा. आणि मी तुम्हाला दाखवतेच पुढचा प्रोग्राम, पुढे काय काय चालू आहे. सगळे नातेवाईक वगैरे सगळे आलेले आहेत. सो चला मग बघूया आपण डेकोरेशन काय काय केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे ते. चला. हो बघू शकता मंडळी किती छान फुलांची रांगोळी काढली आहे आणि हे आमचे दादा आहे ते पण शूट करत आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त पद्धतीने रांगोळी काढली. केळवणचा प्रोग्राम मस्त स्टार्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. वाव, नाईस डेकोरेशन. खूप सुंदर पद्धतीने सिंपल डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. वृषालीचे केळवण, ताईचं नाव आहे वृषाली, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा वृषालीचे केळवण बघू शकता गाईज, तुम्ही बघू शकता मंडळी. नवरी ताईचं नाव आहे वृषाली आणि तिचं केळवण आहे. माझी फ्रेंडच आहे ती. सो बघूया आता तिची तयारी चालू आहे. मस्त खूप काही पदार्थ बनवले आहेत खाण्यासाठी, जेवणासाठी तिला. तर बघूया आता तयारी चालू आहे वृषाली ताईची. तर आता कुठपर्यंत तयारी आली ते पाहण्यासाठी चला आपण बघूया. आणि बरेच नातेवाईक जमले आहेत. सो बघूया आपण, सगळ्यांशी ओळख करून घेऊया. माझे इकडे सबस्क्रायबर पण आलेले आहेत युट्यूबचे. सो चला भेटूया आपण त्यांना सगळ्यांना. काय बोलता, कशा आहेत, बरे आहेत ना? हा चला आता बघूया आपण ताईचं कुठपर्यंत झालेलं आहे. आणि आरतीचं ताट बघू शकता, अजून म्हणजे थोडं सजवायचं, दिवा वगैरे लावायचं थोडं बाकी आहे. आणि हा बघा निहान से हाय. किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे, सिंपल आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. लाइटिंग वगैरे हे घरातल्या घरात डेकोरेशन केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. आणि बघा मस्त ना, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण हे बघा बाहेरपर्यंत, जसं मी आत आली होती तशीच मी बाहेरून दाखवते. आणि हे बघा सगळे पाहुणे येत आहेत. सो बघू शकता आता सगळ्यांबरोबर ओळख करून देते मी. आणि ते बघा त्या ब्लू साडीवाल्या आहेत त्या सोनाली ताई आहेत, त्यांच्याच भाजीचं केळवण आहे. तर तुम्ही ही नवरी ताई आणि वृषाली नाव आहे, तर ह्या ताईचंच केळवण आहे. सो चला मग आता बघूया. रेडी वगैरे झाली आहे ताई आणि मस्त मस्त रेडी झाली, मस्त छान ड्रेस घातलाय. आणि आता चला आपण बघूया, कंटिन्यू राहा फक्त माझ्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघूया पुढचा प्रोग्राम कसा होतो. सो बघा तुम्ही आता ऍक्च्युली त्यांचं डेकोरेशनची सरप्राईज आहे. त्यांना डेकोरेशन वगैरे त्यांचं केलेलं आहे ते त्यांनी पाहिलं नाही. सो त्यांना डायरेक्ट तिकडे गेल्यावरतीच दाखवायचं आहे म्हणून मग बघा किती जण सरप्राईज आहे ऍक्च्युली त्यांना, कारण की त्यांनी हे डेकोरेशन काहीच बघितलं नाही. सो त्यामुळे त्यांना डायरेक्ट दाखवायचंय. बघू शकता तुम्ही. तुम्ही बापरे, केळवणसाठी केवढे नातेवाईक जमा झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने केळवण चालू आहे. ती करायला घेतली आणि हे बघा त्यांना डोळे बंद आहे, तिला तर काही माहितच नाहीये काय चाललंय ते. आणि हे बघा बघू शकता
केळवणसाठी किती लोक आलेले आहेत, सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि बघा छान पद्धतीने केळवण चालू आहे. आणि आता ना नवरीताईंची मम्मी आरती करतील बघा. सरप्राईज डेकोरेशन आणि सगळं सरप्राईज झालं नवरीसाठी. बघू शकता मंडळी, गोड गुलाबजाम भरवायला घेतलंय वृषाली ताईला. हा हा हो. आणि आता परत एंट्री चालू होईल. सो बघा बघा वृषाली ताईची मम्मी आहे ही आणि ना गोड पदार्थ भरवायला घेतलाय बघा. फोटो सेक्शन पण चालू आहे. हा दादा फोटो काढतो. आणि इकडे बघा सगळे एक एक जण सगळे रेडी झालेले आहेत. आणि बघा वर्षा बघा वर्षा पहिली. आणि इकडे सगळे ना बसलेत, इथे बाबा बसलेत आणि बरीच मंडळी बसली आहेत बघू शकता तुम्ही. आणि आर्या कुठे ग? वरती आहे का? आणि एक एक जण आहे ना आरती करतायत वृषालीची. कोण? मामी का? हा हे बघा या मामी. या मामी नवरीची मामी आहे काही. हे बघा बघू शकता मंडळी, बघू शकता तुम्ही नवरीची सगळ्यात मोठी मामी आहे. आणि हाईट बघा किती मस्त आहे मामींची. मला हाईटच आवडली, मस्त हाईट आहे, हाईट भारी आहे. सगळ्यात मोठ्या मामी आहेत त्या नवरीच्या. आणि बघा अशा पद्धतीने छान मस्त केळवणचा प्रोग्राम चालू आहे. आणि ना एंट्रीच तुला जसं जमत असं. हा आता जे बाकी आहेत ते अजून कोण कोण आहे बघा. चित्र काढी तिने एवढं केलं आहे चित्र. आणि नाही बघा वृषाली ताईंचे हे सगळे नातेवाईक आहे. कोणी मावशी आहे, कोणी मामी आहे. या वहिनी आहे का? अच्छा हा या वहिनी आहे का? वृषाली ताईंची वहिनी आहे. हा बघा इथे सोनाली ताई या बारक्या मामी कुठल्या या. अच्छा अच्छा असं असं नवीन वहिनी आता. हा नवीन न्यू मॅरिड ना. हो नवीन वहिनी आहेत या. त्यांचं पण लग्न आत्ताच झालं आहे जस्ट. फोटो घ्या नवीन फोटो घ्या. फोटो पण काढतात ना माझ्या. सो गोड भरवायला घेतलंय ताईला. हा इथे दरवाजामध्ये मस्त येईल. इथे घ्या मेन डोअरला घ्या की नाही. हा मामी इकडं मामी
सगळ्यांना जरा साईडला सगळ्यांना जरा साईडला कोण आतमध्ये यायचं पटकन आतमध्ये चला झालं गाठ ठेवलं सगळ्यांनी गाठ ठेवलं मामा याची जवळ घेऊ सो मंडळी बघू शकता आता वृषालीताई बसली आणि बघा वृषालीताईंची ना ही बहीण आहे वाटतं मोठी बहीण आहे वृषालीताईंची आणि बघा एक एक जण आरती करतायत परत दीदीकडे बघा नंतर जेवण बघा दीदीकडे बघ थांब थांब पहिले पेढा बघते बाबू 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 तू पण आहे आणि ना एक एक जण फोटो काढतायत वृषालीताई सोबत बघा दीदीकडे बघ बाबूने बघू शकता मंडळी फोटो पण चालू आहेत एक साइडला फोटो सेक्शन पण चालू आहे आणि ब्लॉगिंग पण चालू आहे 2 मिनिटं स्टॉप करून आजीच्या पायावर डोक्यावर ते उभं आहे का वृषाली सगळ्यात मोठे मामा मामी आहेत हे बघा वृषालीताईचे सगळ्यात मोठे मामा मामी आहेत तो मंडळी बघू शकता आता इथे आमच्या बाबांचा फोटो काढायचा आणि बाबांचा फोटो काढायचं चालू आहे फोटो पण चालू आहे आणि सगळे एक जण फोटो काढतायत. So चला बघूया आता एक जण फोटो काढतायत बाबांना नमस्कार वृषालीताईची मावशी बघू शकता मंडळी वृषालीताई सगळ्यांच्या पाया पडतायत मस्त सगळ्यांची ओळख वगैरे झाली आणि हे बघा सगळे इकडे आहेत नातेवाईक मंडळी या आजींच्या पण पाया पडायला घेतले आणि इकडे बघा या लहान मुलांचं बघा काय चाललंय इकडे बघा नियांचं आणि यांचं काय चाललंय वैशाली ताईंची जरा मस्ती करतात सगळेजण आणि आता ना फोटो सेक्शन चालू होईल सो बघूया आपण एक एक जण येतात आणि फोटो काढतायत मामा मामी नवरीची बघा फोटो काढतोय असे किती मामा मामी आहेत 7-8 मामा मामी आहे वृषालीताईला 7-8 मामा मामी आहे बघा एक जण येतात हा ही मावशी आहे बघू शकता मंडळी बघा ही मावशी बघू शकता मम्मी मावशी मामी सगळे हा सगळे मावशी ना याची वृषालीताईची बहीण आहे आणि ते दाजी आहेत भाऊजी आहेत सो बघा आणि बघा इकडे पाहिजे दादा अमोल दादा आणि सोनल नवरीची सगळ्यात मोठी मामी हा अच्छा हा अच्छा सो बघू शकता हे दादा वहिनी आहेत वृषालीताईचे आणि हे सरपंच आहेत सांगोडे गावातले आमच्या सोनालीताई आणि अमोल दादा मेन आहेत ना मामा मामी आणि हा सगळ्यात छोटे मामा मामी हा आणि हा छोटा नियानची ऍक्टिंग बघा आणि पोज बघा याची पोज बघा अच्छा ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि ह्या सगळ्या माझ्या मामाच्या
अच्छा ओके फोटो काढत आहे हा कोपऱ्यात गेले इथे काय फोटो माझा भाचा आहे हा, अच्छा. ट्रेन पाहू नाही धमाल मस्ती आणि मज्जा चालू आहे. किती छान पद्धतीने केळवण चालू आहे आणि किती जण जमले आहेत. वृषालीताईचं केळवण आहे आणि ही आहे माझी फ्रेंड सोनी. खूप दिवसांनी आली आहे तिला भेटायला आणि आता बघूया इथे माझे भरपूर सारे सबस्क्रायबर पण आलेले आहेत आणि मी सगळ्यांशी तुमची ओळख करून दिलेलीच आहे. सो तुम्हाला आमचा हा केळवणचा प्रोग्राम कसा वाटला हे कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि आता कॉंग्रॅच्युलेशन लग्न जमल्याच्या शुभेच्छा. लग्नात असेल नसेल मला जरी पण मी असेल कुठे पण असेल तर येईलच नक्की. आणि आता बघूया जेवण तिला वृषालीला फार भूक लागली आहे सो तिला आता जेवू दे कारण की आता सगळ्यांनी फोटो काढून फार फार थकलेल्या आहेत त्या. सो त्यांना आता जेवू दे मग आपण भेटू परत.
आली आणि तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा वृषाली ताईचा केळवणचा प्रोग्राम कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनलला माझ्या न्यू असाल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा यार. तर तुम्हाला माझे नवीन नवीन अपडेट कसे मिळणार? जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार. आणि जेवण पण खूप छान होतं, खूप टेस्टी जेवण होतं. 2 प्रकारच्या भाज्या, पुरी भाजी, वरण भात आणि खूप खूप मस्त पापड लोणचं. आणि मी मस्त एवढी छान जेवली ना. आणि आता जस्ट मी घरी केळवणचा प्रोग्राम एवढा मस्त झाला. केक सेलिब्रेशन पण झालं, केक पण कट केला, त्याचं पण सेलिब्रेशन झालं. आणि नवरीला वृषाली ताईला मस्त मस्त गिफ्ट्स पण आले. खूप छान झाला केळवणचा प्रोग्राम. मस्त एकदम एंट्री पण ना नवरीची म्हणजे वृषाली ताईची एंट्री पण आहे ना मस्त असं डोळे झाकून आहे ना तिला मस्त असं म्हणजे सरप्राईज दिलं पूर्ण डेकोरेशनचं. कारण की तिला काहीच माहित नव्हतं. आम्ही जे सगळं डेकोरेशन केलं होतं ना फ्लावर्स, काहीच माहित नव्हतं हे सगळं केलेलं. हे तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि मस्त पद्धतीने आम्ही तिला ते सरप्राईज दिलं. आणि तिला ती वृषाली ताई खूप खुश पण झाली आणि तिला खूप आनंद पण झाला. म्हणजे एवढं छान सरप्राईज आणि एवढा मस्त प्रोग्राम झाला ना. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करा. चॅनलला न्यू असाल तर लाईक करा माझे व्हिडिओ आणि शेअर करा. भेटू परत एका नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.